श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीचीच दोन रूपे आहेत. किंबहुना आपण म्हणू शकतो की भक्तीमध्येच श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळले जातात. श्रीकृष्ण आणि राधा यांचा दाखला देऊन काही जण म्हणतील श्रद्धा प्रेम हे भक्तीचंच अंग आहे. भक्तीमध्ये आसक्तीला अजिबात स्थान नाही आणि अहंकाराला तर नाहीच नाही. भक्ती म्हणजे त्याग, समर्पण. भक्ती म्हणजे शक्ती जी अवघड परिस्थितीत सुद्धा भक्तांना तारून नेते. परंतु भक्ती, श्रद्धा, विश्वास आणि अंधविश्वास यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहेत. श्रद्धा केव्हा केव्हा अंधश्रद्धेत बदलून जाते, ते लक्षात येत नाही. श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना नेमका अशा अंधश्रद्धेवरच, अंधविश्वासावरच, अंधरूढींवरच प्रहार केले आहेत. कलियुगात चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे जाणून त्यांनी रंजला गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केलेच, पण त्यांचा भर प्रामुख्याने राहिला समाज प्रबोधनावर, सुधारण्यावर. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कोंबड्याचा बळी देणे त्यांना अजिबात मंजूर नव्हते. त्यांचा परमभक्त चोळप्पा घरात घुबड शिरले म्हणून घर सोडायचं निघताच अशा अंधश्रद्धेवर त्याग करायला त्यांनी चोळप्पाला सांगितले होते. त्याला उपदेश करताना श्री स्वामी समर्थ म्हणाले होते, घरात घुबड शिरलं म्हणून घरातले माणसांनी घराबाहेर जायचं की घुबडाला घराबाहेर काढायचं. चोळप्पा, या रूढीवर विश्वास ठेवू नकोस. कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी सुद्धा पत्ते हातात घेतले त्यांना ते आवडत नव्हते. ते म्हणायचे, गेले रे आयुष्य फुकट गेले. दगडाला शेंदूर फासून अज्ञानी गोरगरिबांच्या भावभावनांना हात घालणाऱ्या त्यांनी सदैव धिक्कारच केला आहे. विद्वत्ता विनयशील स्वभावाने ते जाळून निघते हे त्यांनी वेदांताच अभ्यासक विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा अहंकार नष्ट करताना सांगितले आहे. देवापुढे राजा किंवा रंक हे दोघेही सारखेच. हे स्वामींनी अक्कलकोटचे राजे, मालोजी राजे यांना सर्वांसमोर खडसावून सांगितले. असे हे श्री स्वामी समर्थ. कोण, कुठून आले, अयोनिज होते की योनिज, या प्रश्नाची उत्तरे आजही मिळालेली नाहीत. 7 फुटापेक्षा अधिक उंचीच्या आणि अजानुबाहू स्वामींच्या तेजपुंज चेहऱ्याकडे कोणीही टक लावून पाहू शकत नव्हते, अशी बखरीमध्ये नोंद आहे. कोणी म्हणतं स्वामी पंजाबहून आले, कोणी म्हणतं स्वामींचे वय 700 वर्षापेक्षाही अधिक असावे. प्रत्यक्ष स्वामींना जेव्हा प्रश्न केला जाई की आपण कोण आहात, तेव्हा ते आपल्याबद्दल सांगताना म्हणायचे, मूळ पुरुष, वडाचे झाड, दत्तनगर. स्वामींच्या भक्तगणात उन्मत्ती अवस्थेतील एक सोनारीण होती. तिला सारे वेडी म्हणायचे. एक मान्यबा होते ज्यांना सर्वांनी अर्धवट उरवले होते. झांजा आणि ढोलक वाजवीत दोघे स्वामींबरोबर फिरायचे. स्वामी रागवले की भक्तगण हा दोघांना पुढे करून स्वामींचा राग शांत करायचे. स्वामीबद्दल ही दोन म्हणायची, वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत. स्वामी श्री दत्तात्रेयाचा अवतार आहेत. श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती नंतर श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. तुम्ही